नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अपडेट्स बाय गायरी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जॉब अपडेट निघालेली आहे ऑटोमिक एनर्जी डिपार्टमेंटकडून, ज्या ठिकाणी परचेस आणि स्टोअर डिपार्टमेंटमध्ये 74 जागांची भरती होणार आहे. तर काय डिटेलमध्ये नोटिफिकेशन सगळं पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. मित्रांनो, या ठिकाणी वॅकन्सी निघालेल्या आहे स्टेनोग्राफर ग्रेड बी, ग्रेड सी प्लस क्लर्कसाठी जागा निघालेल्या आहेत. ज्युनियर शॉपकीपरसाठी जागा निघालेल्या आहेत. तर डिटेलमध्ये पाहूया काय आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, काय आहे पे स्किल, कशी होणार आहे सिलेक्शन प्रोसेस, सगळं पाहूया या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जर आपण पहिली पोस्ट पाहिली तर ती स्टेनोग्राफर ग्रेड बीमध्ये निघालेली आहे. त्या ठिकाणी फक्त 2 जागा निघालेल्या आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे आणि तुमचं स्पीड, स्टेनोग्राफिंग करताना स्पीड, टायपिंग स्पीड 100 वर्ड्स पर मिनट प्लस इंग्लिशमध्ये 45 वर्ड्स पर मिनट असणं आवश्यक आहे. एज लिमिट 18 इयर्स टू 27 इयरमध्ये असणं आवश्यक आहे. जर तुम्ही यासाठी सिलेक्ट होत आहे तर तुम्हाला 35,400 रुपये पे स्केल भेटेल प्लस अलाउन्स यामध्ये ॲड होतील. तर मोड ऑफ सिलेक्शन असणार आहे, पहिली ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये टेस्ट होणार आहे, त्यानंतर स्टेनोग्राफी स्किल टेस्ट होणार आहे. सेकंड पोस्ट पाहिली तर स्टेनोग्राफर ग्रेड सीमध्ये निघालेली आहे. त्या ठिकाणी टोटल 4 जागा निघालेल्या आहेत. एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिलं तर मॅट्रिक्युलेशन असणं आवश्यक आहे 50% 80% इंग्लिशमध्ये, 80% टायपिंग स्पीड असणं आवश्यक आहे. 80 वर्ड पर मिनट टायपिंग स्पीड इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे. म्हणजे फक्त ग्रुप सीमध्ये ही पोस्ट आहे आणि 25,500 रुपये अलाउन्स आहे. बाकी सेम आहे, मोड ऑफ सिलेक्शन पण सेम आहे. तिसरी पोस्ट जर पाहिली तर ती आहे अप्पर डिव्हिजन क्लर्कमध्ये ग्रुप सीमध्ये जागा निघालेल्या आहेत. त्या ठिकाणी 5 पदे भरण्यात येणार आहे. क्वालिफिकेशन पाहिलं तर कोणत्या शाखेतली पदवी असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. 50% पदवी असणं आवश्यक आहे. मिनिमम स्पीड ऑफ 30 वर्ड पर मिनिट, टायपिंग इन इंग्लिश, नॉलेज ऑफ कम्प्युटर डेटा प्रोसेसिंग इत्यादी असणं आवश्यक आहे. पे स्केल 25,500. सिलेक्शन प्रोसेस सेम आहे पण थोडंसं चेंजेस आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे फर्स्ट आणि त्याच्यानंतर सेकंड जी होणार आहे ती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे. त्यामध्ये डिटेलमध्ये पाहूया. मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट जर पाहिलं तर टोटल 63 पदे या ठिकाणी निघालेली आहे. ज्युनियर परचेस असिस्टंट ऑब्लिक ज्युनियर शॉपकीपरसाठी ग्रुप सीची पोस्ट आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएशन केले सायन्समध्ये विथ 60% मार्क्स तर तुम्ही यासाठी नक्की अप्लाय करू शकता, किंवा कॉमर्समध्ये 60% मार्क्स असणं आवश्यक आहे. या व्यतिरिक्त तुम्ही जर डिप्लोमा केला असेल मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर सायन्स विथ 60% मार्क्स तरीसुद्धा आपण यासाठी अप्लाय करू शकतो. एज लिमिट असणार आहे 18 इयर्स टू 27 इयर्समध्ये आणि पे स्केल असणार आहे 25,500 रुपये. मोड ऑफ सिलेक्शन जर पाहिलं तर ऑब्जेक्टिव्ह टाईप फर्स्ट टेस्ट आहे, त्याच्यानंतर सेकंड डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट होणार आहे. एक्झामिनेशन पॅटर्न जर आपण पाहिलं तर लेवल 1ची जी CBT होणार आहे म्हणजे रिटन एक्झामिनेशन स्टेनोग्राफरसाठी, स्टेनोग्राफर क्लास 2 आणि क्लास 3साठी पाहिलं तर सब्जेक्ट असणार आहे जनरल इंग्लिश, जनरल नॉलेज, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. टोटल 200 क्वेश्चन असणार आहे. 2 तासांचा अवधी असणार आहे आणि जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर 2 तास आणि 40 मिनटाचा अवधी तुम्हाला असणार आहे. या बेसिसवरती फक्त स्क्रीनिंग होईल आणि सेकंड CBTसाठी तुम्हाला कॉल दिला जाईल. जर तुम्ही ज्युनियर परचेस असिस्टंट किंवा क्लर्क आणि ज्युनियर शॉपकीपरसाठी अप्लाय करत असाल तर 200 मार्काची टेस्ट होणार आहे. परंतु सिलेबसमध्ये थोडासा चेंज आहे. सिलेबसमध्ये जर आपण पाहिलं तर जनरल इंग्लिश, जनरल इंटेलिजन्स प्लस बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल 12th स्टँडर्ड लेवल, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, कम्प्युटर नॉलेज यावरती क्वेश्चन विचारण्यात येणार आहेत. टोटल क्वेश्चन 200 असणार आहे. 2 तासांचा अवधी आहे. आणि याची मेन्स एक्झामिनेशन जर पाहिली तर स्टेनोग्राफरसाठी तुम्हाला ॲक्च्युअल तुमचं स्टेनोग्राफरचं स्किल तुमचं चेक करणार आहेत ते, आणि रिटन एक्झामिनेशन फॉर अप्पर डिव्हिजन क्लर्क अँड ज्युनियर परचेस असिस्टंट आणि ज्युनियर शॉपकीपरसाठी इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रेशनवरती 100 मार्काचे टेस्ट होणार आहे. त्यासाठी 3 तासांचा अवधी असणार आहे.
मित्रांनो, जर तुम्ही यासाठी अप्लाय करत असाल तर याची लास्ट डेट असणार आहे 27 डिसेंबर 2020पर्यंत. तुम्हाला कुठली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. प्लस याची जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्या लिंक थ्रू जाऊन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ही नोटिफिकेशन चेक करू शकता. प्लस या ठिकाणी ॲप्लिकेशन फी फॉर ओपन कॅन्डिडेट OBC कॅन्डिडेटसाठी 100 रुपये आणि SC STसाठी कुठलीही फी नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ.